स्वामी समर्थ पुण्यतिथी कथा. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे महान संत होते. त्यांचे जीवन भक्ती, करुणा आणि चमत्कारांनी भरलेले होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भक्तगण विविध धार्मिक विधी, पूजन आणि स्वामींच्या लीलांचे स्मरण करतात. स्वामी समर्थ पुण्यतिथी कथा. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचा दरबार नेहमी भक्तांनी भरलेला असे. महाराज कोणताही भेद न ठेवता सर्वांना मदत करत असत. एकदा एक गरीब ब्राह्मण आपल्या आजारपणाने ग्रस्त पत्नीला घेऊन स्वामींना भेटायला आला. तो खूप असहाय्य होता. स्वामी महाराज त्याच्या मनातील पीडा जाणून गेले. त्यांनी त्या स्त्रीकडे पाहून फक्त एवढेच म्हटले, जा, आता तू पूर्ण बरी झालीस. आणि खरंच काही क्षणातच ती स्त्री उठून बसली, जणू काहीच झाले नव्हते. दुसरी कथा. एकदा अक्कलकोट येथे स्वामी समर्थ ध्यानस्थ होते. त्यांच्या दर्शनासाठी हजारो भक्त दररोज येत असत. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी आणि करुणामय होतं. एका गरीब भक्ताने स्वामींना विचारलं, स्वामी, माझं आयुष्य खूप दुःखमय आहे. माझं दुःख संपवायचं आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, तू भक्तीने माझं स्मरण करत राहा, दुःख आपोआप नाहीशी होतील. त्या भक्ताने नित्यनेमाने स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. काही महिन्यातच त्याचं आयुष्य बदललं. त्याला चांगली नोकरी मिळाली, घरात सुखद शांती आली. त्यानं सर्व गावाला सांगितलं की स्वामी समर्थ हे खरेच दत्तावतार आहेत. स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी अशा असंख्य चमत्कारांची भक्त आठवण करतात. त्या दिवशी स्वामींचे अभिषेक, अन्नदान, भजन, कीर्तन व सत्संग आयोजित केला जातो. भक्तगण उपवास करून स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करतात. स्वामी समर्थांनी 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे समाधी घेतली. त्या दिवशी त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले, मी कुठेही गेलो तरी तुमच्या पाशी सदैव आहे. फक्त दत्त म्हणत राहा. पुण्यतिथीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात किंवा मंदिरात श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून पूजा करावी. स्वामी समर्थांची आरती म्हणावी. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्यांच्या जीवनावर आधारित कथा वाचाव्यात किंवा ऐकाव्यात. दत्त आरती. स्वामी समर्थ तारक मंत्र जप करावा. गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावं.